नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्ष्य सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत। मित्रांनो, आज आपण पोलीस भरती 2025 आणि तलाठी भरती 2025 या दोन महत्त्वाच्या भरत्यांसाठी बघा IMP चालू घडामोडीचे प्रश्न आहेत, तर जीकेचे प्रश्न आपण या ठिकाणी कव्हर करणार आहोत। जे माहिती सगळं आपण या ठिकाणी कव्हर करणार आहोत। सर्व प्रश्न IMP असणार आहेत, आतापर्यंत विचारण्यात आलेले असे ते प्रश्न असतात, यापुढेही ते विचारले जाऊ शकतात। तर त्यासाठी आपल्याला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे। याचा PDF टेलिग्रामवर अपलोड केला जाईल, त्या ठिकाणी तुम्ही तो पाहू शकता। मित्रांनो, पुन्हा एकदा सांगतो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे। IMP प्रश्न आपण जे सतत रिपीट होत असतात बघा, तर ते प्रश्न या ठिकाणी आपण कव्हर करणार आहोत। प्रश्न पहिलाच आहे, IMP प्रश्न आहे, गेल्या वर्षी विचारण्यात आला होता। प्रश्न काय आहे, भारत सरकारच्या वतीने दिले जाणारे शांतता काळातील सर्वोच्च पदक कोणते? ज्याचं योग्य उत्तर असणार पर्याय क अशोक चक्र। तर भारत सरकारच्या वतीने दिले जाणारे शांतता काळातील सर्वोच्च शौर्य पदक जर कोणते असेल तर ते आहे बघा अशोक चक्र, हे लक्षात ठेवायचं आहे। त्यानंतर सैन्य दलातील सर्वोच्च पुरस्कार कोणता? तर बघा परमवीर चक्र, हे लक्षात ठेवायचं आहे सैन्यातील। पुढचा दुसरा प्रश्न आहे, कोणत्या राज्याला देशातील सर्वाधिक लांबीची किनारपट्टी लाभली आहे? तर पर्याय ब गुजरात। तर गुजरात राज्याला बघा देशातील सर्वाधिक लांबीची किनारपट्टी ही लाभलेली आहे। एक सांगायचं राहिलं बघा, तर हा जो काही शौर्य पदक असतात बघा, शांतता काळातील शौर्य पदक जे अशोक चक्र वगैरे आहेत, तर ते बघा शौर्य, धाडसी कृत्य किंवा आत्मत्यागासाठी बघा हा पुरस्कार दिला जातो, हे लक्षात ठेवायचं आहे। कशासाठी दिला जातो? तर शौर्य, धाडसी कृत्य किंवा आत्मत्यागासाठी हा पुरस्कार दिला जातो, ते सांगायचं राहिलं होतं। प्रश्न पाहूया दुसरा, खालीलपैकी कोणत्या राज्याला बघा देशातील सर्वाधिक लांबीची किनारपट्टी ही लाभली आहे? तर गुजरात राज्याला बघा सर्वाधिक लांबीची किनारपट्टी लाभलेली आहे। ती किती? तर 2340। किती? 2340 एवढी बघा गुजरात राज्याला समुद्र किनारपट्टी ही लाभलेली आहे। जर विचारलं केंद्रशासित प्रदेशाबाबत, तर लक्षात ठेवायचं अंदमान व निकोबार या केंद्रशासित प्रदेशाला बघा सर्वाधिक लांबीची किनारपट्टी ही लाभलेली आहे। राज्य विचारलं तर गुजरात, केंद्रशासित प्रदेश विचारलं तर अंदमान व निकोबार, लक्षात ठेवायचं आहे। दुसऱ्या क्रमांकावर तमिळनाडू आहे, राज्यामध्ये दुसऱ्या क्रमांकावर तमिळनाडू, लक्षात ठेवायचं आहे। आता महाराष्ट्राला किती लांबीची समुद्र किनारी लाभली आहे? तर बघा 720। किती? 720 किलोमीटर एवढा लांबीचा समुद्र किनारा हा आपल्या महाराष्ट्राला लाभलेला आहे। आता महाराष्ट्रामध्ये जर आपण जिल्ह्यावर गेलो, तर महाराष्ट्रातील सर्वाधिक किनारपट्टी लाभलेला जिल्हा कोणता? तर रत्नागिरी, लक्षात ठेवायचं आहे। रत्नागिरी हा महाराष्ट्रातील सर्वाधिक किनारपट्टी लाभलेला जिल्हा आहे। हे झालं सर्वाधिक। आता कमीकडे येऊया, सर्वात कमी लांबीची किनारपट्टी कोणत्या राज्याला लाभली आहे? तर गोवा राज्याला लाभलेली आहे। कोणत्या? गोवा राज्याला। त्यानंतर केंद्रशासित प्रदेश विचारला तर पुदुच्चेरी हा बघा सर्वात कमी किनारपट्टी लाभलेला केंद्रशासित प्रदेश आहे पुदुच्चेरी। जर जगात विचारलं तर लक्षात ठेवायचं आहे मोनाको हा जो काही देश आहे बघा, तर या देशाला सर्वात कमी लांबीची किनारपट्टी ही लाभलेली आहे। आता सर्वाधिक किनारपट्टी कोणत्या देशाला लाभलेली आहे कमेंट करून सांगायचं आहे। तिसरा प्रश्न पाहूया, खालीलपैकी कोणते ठिकाण महाराष्ट्रातील पोलीस आयुक्तालय नाही? आता यासाठी आपल्याला सर्वचे सर्व पोलीस आयुक्तालय जे 12 आहेत बघा 12, तर ते सर्वचे सर्व पोलीस आयुक्तालय पाठ असणं गरजेचं आहे। सध्या 12 आहेत, 13वे बनत आहे, 13वे स्थापन होत आहे, ते देखील आपण पुढे कव्हर करणारच आहोत। सध्या हे 12 पाहूया बघा। खालीलपैकी कोणते ठिकाण महाराष्ट्रातील पोलीस आयुक्तालय नाही? तर 12 पैकी बघा पर्याय ड कोल्हापूर या ठिकाणी बघा पोलीस आयुक्तालय नाही। बाकी नाशिक, अमरावती, पिंपरी चिंचवड, तर या तिन्ही ठिकाणी बघा महाराष्ट्रातील बघा पोलीस आयुक्तालय आहे। या तिन्ही ठिकाणी पोलीस आयुक्तालय आहे, कोल्हापूर या ठिकाणी पोलीस आयुक्तालय नाही। महाराष्ट्रामध्ये किती आहेत? 12 आहेत। 13वे कोणते असणार आहे? तर 13वे बघा नांदेड पोलीस आयुक्तालय असणार आहे। भारतातील प्रश्न विचारला जाऊ शकतो, महाराष्ट्रातील 13वे पोलीस आयुक्तालय कोणत्या ठिकाणी स्थापन केले जाणार आहे? तर लक्षात ठेवायचं आहे नांदेड या ठिकाणी बघा महाराष्ट्रातील 13वे पोलीस आयुक्तालय हे स्थापन केले जाणार आहे। महानगरपालिका किती आहेत? 29 आहेत बघा, 29वी जालना आहे, हे देखील लक्षात ठेवायचं आहे। चौथा प्रश्न पाहूया,
महाराष्ट्रातील सर्वात जास्त सिंचन क्षेत्र असलेला जिल्हा कोणता आहे? तर महाराष्ट्रातील सर्वात जास्त सिंचन क्षेत्र असलेला जिल्हा जर आपण पाहिला तर पर्याय क अहमदनगर, ज्याचं नामकरण करण्यात आलेलं आहे अहिल्यानगर. लक्ष ठेवायचं आहे, अहिल्यानगर हा जो काही जिल्हा आहे बघा तो महाराष्ट्रातील सर्वात जास्त सिंचन क्षेत्र असलेला जिल्हा आहे. पुढचा 5वा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील कोणते नगर सातवाहनांची राजधानी होते? तर महाराष्ट्रातील बघा पर्याय अ पैठण हे जे काही शहर होतं बघा किंवा नगर होतं तर ते सातवाहनांची राजधानी होती बघा, सातवाहनांची राजधानी. IMP प्रश्न आहे, भरपूर वेळा रिपीट होणारा प्रश्न आहे. आता हे जे काही पैठण नगर आहे बघा तर ते कोणत्या नदीच्या काठावर वसलेले आहे? तर बघा गोदावरी नदी. लक्षात ठेवायचं आहे, गोदावरी नदी. परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो बघा. पैठण हे बघा गोदावरी नदीच्या काठावर वसलेलं आहे. 6वा प्रश्न पाहूया, खालीलपैकी कोणते विमानवाहू जहाज हे भारतीय नौदलामध्ये बघा सध्या कार्यरत आहे? ज्याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय ड INS विक्रमादित्य. INS विक्रमादित्य हे जे काही विमानवाहू जहाज आहे बघा तर ते सध्या भारतीय नौदलामध्ये सध्या कार्यरत आहे. आता विचारलेला आहे प्रश्न भारतीय नौदलाबद्दल, तर भारताचे सध्याचे नौदल प्रमुख कोण आहेत? दिनेश कुमार त्रिपाठी आहेत बघा, दिनेश कुमार त्रिपाठी. उप नौदल प्रमुख कोण आहेत? कमेंट करून सांगायचं आहे. 7वा प्रश्न आहे, जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? आता इथे 2 प्रश्न आपण कव्हर करून घेऊया. एक आहे जागतिक व्यापार संघटना आणि दुसरा आहे जागतिक आरोग्य संघटना. तर या दोघांचं देखील मुख्यालय जे आहे बघा तर ते पर्याय ब जिनेवा स्वित्झर्लंड या ठिकाणी आहे. कुठे? जिनेवा स्वित्झर्लंड या ठिकाणी. कशाचं? WTO म्हणजेच जागतिक व्यापार संघटना आणि WHO जागतिक आरोग्य संघटना, या दोन्ही संघटनेचं मुख्यालय हे जिनेवा स्वित्झर्लंड या ठिकाणी आहे. सध्या प्रश्न विचारलेला आहे जागतिक व्यापार संघटना, तर त्याबद्दल थोडीशी माहिती पाहूया. जागतिक व्यापार संघटना शॉर्टमध्ये WTO वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन, ज्याची स्थापना झाली होती 1995 साली. केव्हा? 1995 साली स्थापना झाली होती. मुख्यालय आपण पाहिलेलंच आहे जिनेवा स्वित्झर्लंड या ठिकाणी. तर त्याचे महासंचालक विचारले तर एनगोजी ओकोंजो-इवेला. लक्षात ठेवायचं आहे, जागतिक व्यापार संघटनेचे सध्याचे महासंचालक कोण आहेत? एनगोजी ओकोंजो-इवेला हे सध्याचे महासंचालक असून WTOचे प्रथम महिला महासंचालक कोण प्रश्न विचारला तर त्यांचं नाव द्यायचं आपल्याला एनगोजी ओकोंजो-इवेला, ज्या आफ्रिकेच्या आहेत बघा. त्या WTOच्या पहिल्या महिला महासंचालक आणि WTOच्या सध्याच्या महासंचालक आहेत. दुसरा 8वा प्रश्न पाहूया, खालीलपैकी सर्वाधिक लोकसंख्या असणारे राज्य कोणते विचारलेलं आहे? आता खालीलपैकी विचारलेलं आहे तर यापैकी कोणतं असं राज्य आहे ज्यामध्ये बघा सर्वाधिक लोकसंख्या आहे? तर पर्याय क महाराष्ट्र. महाराष्ट्र हे बघा सर्वाधिक लोकसंख्या असणारे राज्य आहे खालीलपैकी. प्रश्न IMP आहे बघा, हा देखील विचारला जाऊ शकतो. तर प्रश्न विचारला सर्वाधिक लोकसंख्या कोणत्या राज्यामध्ये आहे? तर उत्तर प्रदेश. लक्षात ठेवायचं आहे, उत्तर प्रदेश या राज्यामध्ये बघा सर्वाधिक लोकसंख्या आहे. त्यानंतर आपल्या महाराष्ट्राचा क्रमांक येतो. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्राचा क्रमांक कितवा? कमेंट करून सांगायचा आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने हे झालं लोकसंख्या बाबतीत. लोकसंख्यामध्ये प्रथम क्रमांक उत्तर प्रदेश आहे, त्यानंतर आपल्या महाराष्ट्राचा क्रमांक येतो दुसरा. पुढचा 9वा प्रश्न आहे, मराठी भाषेतील पहिला शिलालेख कोठे आढळला आहे? आता IMP प्रश्न आहे, याबाबत एक महत्त्वाची गोष्ट आपल्याला इथे कव्हर करायची आहे. तर लक्षात ठेवायचं आहे, मराठी भाषेतील पहिला शिलालेख हा कोठे आढळलेला आहे? पर्यायांमध्ये बघा 2 पर्याय दिले असतील. एक तर श्रवणे बेळगोळ दिला असेल आणि कर्नाटक, 2 पर्याय असतील. सध्या तरी योग्य उत्तर असणार बघा कर्नाटक. लक्षात ठेवायचं आहे, मराठी भाषेतील पहिला शिलालेख हा कर्नाटक मधील श्रवणे बेळगोळ या ठिकाणी आढळलेला आहे. परंतु एक महत्त्वाची गोष्ट सांगायची अशी, तर नुकतंच बघा काही दिवसांपूर्वी अभिजात भाषेचा जो काही अहवाल आला बघा, अभिजात भाषेचा अहवाल, तर या अभिजात भाषेच्या अहवालानुसार मराठी भाषेतील पहिला शिलालेख हा नाणेघाट पुणे या ठिकाणी आढळला होता. कुठे? नाणेघाट पुणे या ठिकाणी. हा कोणाचा अहवाल आहे? तर अभिजात भाषेचा जो काही अहवाल आलेला आहे, नुकताच सादर झालेला आहे बघा, तर त्यामध्ये नाणेघाट पुणे या ठिकाणी बघा मराठी भाषेतील पहिला शिलालेख हा आढळलेला होता. आता नक्की योग्य उत्तर काय द्यायचं तर ते आपल्याला या ठिकाणी कव्हर करायचं आहे. जर प्रश्नपत्रिकेमध्ये बघा कर्नाटक श्रवणे बेळगोळ असेल तर लक्षात ठेवायचं त्या ठिकाणी नाणेघाट हे ऑप्शन नसेल बहुतेक वेळा. जर नाणेघाट हे ऑप्शन असेल तर आपल्याला योग्य उत्तर हे नाणेघाट द्यायचं आहे. श्रवणे बेळगोळ न देता नाणेघाट हे उत्तर द्यायचं आहे. 10वा प्रश्न आहे,
कळसुबाई हे महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे? आता 2 प्रश्न इथे कव्हर करण्यात आपण. एक प्रश्न बनला बघा, महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कोणते? तर प्रश्नामध्येच कव्हर झालेलं आहे, महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर आहे कळसुबाई. आता विचारलेलं आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे. हे सर्व प्रश्न बघा रिपीटेड होणारे प्रश्न आहेत. जरी आपल्याला वाटत असेल सोपे प्रश्न आहेत, परंतु हेच प्रश्न पुन्हा पुन्हा रिपीट होतात आणि या मार्फत आपण बघा मार्क चुकवत असतो. सोपं म्हणून आपण या ठिकाणी मार्क चुकवत असतो. त्यासाठी हे IMP प्रश्न बघा आपल्याला पूर्ण नीट कव्हर करून घ्यायचे आहेत. यावर आपले मार्क न गेलेले बरे. कठीण प्रश्न आला आणि त्यावेळेस मार्क गेला तर वेगळी गोष्ट आहे, परंतु सोप्या प्रश्नांमध्ये देखील आपण मार्क घालत असतो. त्यासाठी नीट IMP आहे बघा व्हिडिओ, ज्यामध्ये आपण सोपे मत IMP जे काही पुन्हा पुन्हा रिपीट होतात बघा, तर ते प्रश्न आपण या ठिकाणी कव्हर करत आहोत. प्रश्न आहे कळसुबाई महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे? एक प्रश्न इथे बनला, कळसुबाई हे महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर आहे, हा एक प्रश्न झाला. आता विचारलेला आहे जिल्हा, तर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर लक्षात ठेवायचं आहे अहिल्यानगर. पर्याय अहमदनगर, ज्याचं नामकरण झालेलं आहे अहिल्यानगर. तर या अहिल्यानगरमध्ये बघा कळसुबाई हे महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर आहे. आता कोणत्या या ठिकाणी? तर अकोले शहराजवळ. कुठे? अकोले हे जे काही शहर आहे बघा, तर या ठिकाणी हे कळसुबाई शिखर आहे. याची उंची दरवर्षी विचारली जाते बघा, उंची तर 1646 मीटर एवढी बघा उंची आहे. फुटामध्ये गेल्या वर्षी प्रश्न विचारला होता, तर फुटामध्ये किती आहे? तर 5400 फूट. किती? 5400 फूट. आणि मीटरमध्ये विचारली तर बघा 1646 एवढी याची उंची आहे. प्रश्न गेल्या वर्षी दुसरा देखील विचारला होता, महाराष्ट्रातील दुसरे सर्वोच्च शिखर कोणते? महाराष्ट्रातील दुसरे सर्वोच्च शिखर. आता याचं उत्तर मी सांगणार नाही, तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे. त्याचं उत्तर सांगताना आपल्याला उंची सांगायची आहे, जिल्हा सांगायचा आहे आणि तालुका सांगायचा आहे. या 3 गोष्टी आपल्याला कमेंटमध्ये सांगायच्यात महाराष्ट्रातील दुसरे सर्वोच्च शिखर बाबतीत. पहिलं शिखर आपण या ठिकाणी कव्हर केलेलं आहे, अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आहे. उंची आहे 1646, फुटामध्ये 5400, लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर महाराष्ट्राचे एव्हरेस्ट कशाला म्हटलं जातं? तर लक्षात ठेवायचं आहे कळसुबाई हे महाराष्ट्राचे एव्हरेस्ट म्हणून ओळखलं जातं, जे नाशिक व अहिल्यानगरच्या सीमेवर आहे. 11वा प्रश्न आहे, एकलहरे औष्णिक विद्युत केंद्र भारतातील कोणत्या राज्यात आहे? तर एकलहरे औष्णिक विद्युत केंद्र भारतातील बघा पर्याय ड महाराष्ट्र. महाराष्ट्रातील नाशिक. महाराष्ट्रातील बघा नाशिक जिल्ह्यामध्ये आहे एकलहरे औष्णिक विद्युत केंद्र. इथे विचारलेलं आहे राज्य, पण राज्य आहे महाराष्ट्र. महाराष्ट्रातील नाशिक या ठिकाणी आहे. पुढचा IMP प्रश्न दरवर्षी रिपीट होतो बघा, डॉट्स उपचार पद्धती कोणत्या रोगाच्या उपचाराशी संबंधित आहे? इथे ऑप्शन म्हणून दुसरा प्रश्न असा विचारला जातो, केमोथेरपी. लक्षात ठेवायचं आहे केमोथेरपी जी काही आहे बघा, तर ती कोणत्या रोगाच्या उपचाराशी संबंधित आहे? तर दोघांची उत्तर आपल्याला कव्हर करायची आहेत. पहिला पाहूया डॉट्स उपचार पद्धती. तर डॉट्स उपचार पद्धती ही बघा पर्याय ब क्षयरोग या रोगाच्या उपचाराशी संबंधित आहे. हे झालं डॉट्स. आता आपण पाहूया केमोथेरपी. केमोथेरपी बघा कर्करोग. लक्षात ठेवायचं आहे कर्करोग या उपचाराशी संबंधित आहे, हे देखील लक्षात ठेवायचं आहे केमोथेरपी. आणि डॉट्स आहे ही क्षयरोग. 13वा प्रश्न आहे, राज्यसभेचे पदसिद्ध सभापती खालीलपैकी कोण असतात? प्रश्न IMP आहे. तर राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात बघा पर्याय क उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात. आता सध्या राज्यसभेचे सभापती कोण आहेत? तर CP राधाकृष्णन हे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती आहेत. आता पदसिद्ध सभापती हे उपराष्ट्रपती असतात. तर आता या ठिकाणी आपलं उपराष्ट्रपती देखील कव्हर झालेलं आहे. आता उपराष्ट्रपती कोण असतील? तर CP राधाकृष्णन. CP राधाकृष्णन हे सध्या भारताचे उपराष्ट्रपती आहेत. कितीवे आहेत? 15वे आहेत. कोणाच्या जागेवर आले आहेत? जगदीप धनखड यांच्या जागेवर आलेले आहेत. लक्षात ठेवायचं आहे, आकडा लक्षात ठेवायचा आहे 15वे. कोण आहेत? CP राधाकृष्णन. राज्यसभेचे पदसिद्ध सभापती विचारलं तर लक्षात ठेवायचं आहे CP राधाकृष्णन, कारण राज्यसभेचे पदसिद्ध सभापती हे उपराष्ट्रपती असतात, म्हणून CP राधाकृष्णन हे सध्या राज्यसभेचे पदसिद्ध सभापती आहेत. लोकसभेचे अध्यक्ष कोण आहेत? ओम बिर्ला आहेत. ओम बिर्ला. जर विचारलं राज्यसभेचे पहिले सभापती कोण होते? पहिले, तर त्यासाठी आपल्याला
भारताचे पहिले उपराष्ट्रपती लक्षात असणं गरजेचं आहे. भारताचे पहिले उपराष्ट्रपती कोण होते? सर्वपल्ली राधाकृष्णन हे भारताचे पहिले उपराष्ट्रपती होते, जे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती होते पहिले. झालं एवढं कवर. IMPI या ठिकाणी हा दरवर्षी होणारा रिपीट होणारा प्रश्न आहे. भारताचे प्रथम नागरिक कोण असतात? दुसरा प्रश्न विचारला जातो बघा. राष्ट्रपती हे भारताचे प्रथम नागरिक असतात. दुसरे कोण? उपराष्ट्रपती असतात. 14वा प्रश्न आहे, उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची नेमणूक कोण करत असतात? तर उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची नेमणूक हे बघा पर्याय ब राष्ट्रपती करत असतात. लक्षात ठेवायचं आहे, राष्ट्रपती हे उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची नेमणूक करत असतात. IMP प्रश्न आहे. आता उच्च न्यायालयातील न्यायाधीशांना शपथ कोण देतात? तर त्या राज्याचे राज्यपाल हे बघा न्यायाधीशांना शपथ देत असतात. कोणाला? तर उच्च न्यायालयातील. सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची नेमणूक कोण करतात? तर त्याची देखील नेमणूक हे राष्ट्रपतीच करत असतात. लक्षात ठेवायचं आहे. उच्च न्यायालयातील न्यायाधीशांचा कार्यकाळ हा किती वर्षांचा असतो? 62 वर्षांचा असतो. किती? 62. आणि सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांचा कार्यकाळ हा 65 वर्षांचा असतो. हे देखील लक्षात ठेवायचं आहे. आता सर्वोच्च न्यायालयातील मुख्य सरन्यायाधीश कोण आहेत? भूषण गवई आहेत बघा. भूषण गवई. कितवे आहेत? 52वे आहेत. आता 53वे कोण होणार आहेत हे देखील आपल्याला लक्षात असणं गरजेचं आहे. तर सूर्यकांत शर्मा हे बघा सर्वोच्च न्यायालयाचे 53वे मुख्य सरन्यायाधीश असणार आहेत. 52वे कोण आहेत? भूषण गवई. आपल्या महाराष्ट्राशी ते संबंधित आहेत बघा, महाराष्ट्राशी. एक लक्षात ठेवायचं आहे, शपथ कोण देतात हे लक्षात ठेवायचं आहे. उच्च न्यायालयातील न्यायाधीशांना शपथ हे त्या राज्याचे राज्यपाल देत असतात. सध्या राज्यपाल कोण आहेत? महाराष्ट्राचे आचार्य देवव्रत आहेत बघा. आचार्य देवव्रत. श्री चंद्रशेखर मुंबई उच्च न्यायालयाचे सध्याचे मुख्य न्यायाधीश आहेत. कोण? श्री चंद्रशेखर. 15वा प्रश्न आहे, स्वातंत्र्योत्तर भारतातील लोकसभेचे पहिले उपाध्यक्ष कोण होते? तर स्वातंत्र्योत्तर भारतातील लोकसभेचे पहिले उपाध्यक्ष होते बघा पर्याय अ M.A. अय्यंगार. M.A. अय्यंगार हे स्वातंत्र्योत्तर भारतातील लोकसभेचे पहिले उपाध्यक्ष होते. केव्हा? तर 1952 ते 1956. 1952 ते 1956 या काळात M.A. अय्यंगार हे बघा लोकसभेचे उपाध्यक्ष होते. अध्यक्ष कोण होते? ग.वा. मावलनकर होते बघा. ग.वा. मावलनकर. हे देखील लक्षात ठेवायचं आहे. सध्या लोकसभेचे उपाध्यक्ष कोण आहेत? हे पद सध्या रिक्त आहे. सध्या लोकसभेचे उपाध्यक्ष कोणी नसून ते पद सध्या रिक्त आहे. आता अध्यक्ष कोण आहेत? ओम बिर्ला आहेत. के.सी. नियोगी कोण होते? तर वित्त आयोगाचे पहिले अध्यक्ष होते. के.सी. नियोगे हे वित्त आयोगाचे पहिले अध्यक्ष होते. 16वा प्रश्न आहे, जल्लीकट्टू हा महोत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो? तर जल्लीकट्टू हा महोत्सव पर्याय क तमिळनाडू राज्यामध्ये साजरा केला जातो. तमिळनाडू. 17वा प्रश्न आहे, महाराष्ट्रात पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ कोणत्या जिल्ह्यात आहे? तर नागपूर जिल्ह्यामध्ये आहे बघा पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ. 18वा प्रश्न आहे, सूर्यमाल कडा हे कोणत्या जिल्ह्यातील सर्वात उंचीचे ठिकाण आहे? तर ते बघा पर्याय क पालघर जिल्ह्यातील सर्वात उंचीचं ठिकाण आहे बघा सूर्यमाल कडा. 19वा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील पालघरहून एक लक्षात आलं बघा, जे काही वाढवण बंदर आहे बघा तर ते पालघर जिल्ह्यामध्ये आहे. पालघर. भारतातील पहिली आंतरराष्ट्रीय बाजारपेठ या ठिकाणी स्थापन केली जाणार आहे. कुठे? वाढवण बंदर. त्यानंतर देशातील सर्वात मोठे बंदर कोणते असणार आहे? तर ते देखील वाढवण बंदर असणार आहे. आणि समुद्रातील सर्वात लांबीची संरक्षक भिंत देखील याच ठिकाणी बांधण्यात येत आहे बघा वाढवण या ठिकाणी. 3 प्रश्न IMP आहेत. समुद्रातील सर्वात लांबीची संरक्षक भिंत, त्यानंतर देशातील सर्वात मोठे बंदर आणि पहिली आंतरराष्ट्रीय बाजारपेठ ते देखील वाढवण या ठिकाणी विकसित केली जाणार आहे. 3 महत्त्वाचे प्रश्न आहेत पालघर संबंधी. 19वा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील विधानसभेची सदस्य संख्या किती आहे? तर महाराष्ट्रातील विधानसभेची सदस्य संख्या आहे पर्याय ड 288. त्यानंतर लोकसभेची सदस्य संख्या 48. महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषद किती आहेत? 34 आहेत बघा. 34. 78 हे विधान परिषद आहेत बघा. विधान परिषदेची सदस्य संख्या 78, जिल्हा परिषदेची 34, लोकसभेची सदस्य संख्या 48 आणि विधानसभेची सदस्य संख्या 288. नीट लक्षात ठेवायचं. 29 महानगरपालिका आहेत, 12 आयुक्तालय आहेत. पोलीस परिक्षेत्र किती आहेत? कमेंट करून सांगायचं आहे.
20वा प्रश्न आहे, मृत्युंजय या कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? तर मृत्युंजय या कादंबरीचे लेखक कोण आहेत? तर बघा पर्याय ड शिवाजी सावंत हे मृत्युंजय या कादंबरीचे लेखक आहेत. विश्वास पाटील नाव सध्या ट्रेंडिंग आहे. यांच्या महत्त्वाच्या ज्या काही कादंबऱ्या आहेत बघा, तर त्या आपल्याला पाठ नसणं गरजेचं आहे. येणाऱ्या भरतीमध्ये यांच्यावर एक प्रश्न हमखास विचारला जाणार, कारण ते 99 जे काही सातारा या ठिकाणी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार आहे बघा, तर त्याचे ते अध्यक्ष असणार आहेत. त्यासाठी विश्वास पाटील हे IMP टॉपिक आहे. येणाऱ्या भरतीमध्ये एक प्रश्न हा यांच्यावर पडणार म्हणजे पडणारच. सध्या प्रश्न विचारलेला आहे मृत्युंजय या कादंबरीचे लेखक, तर ते लक्षात ठेवायचं आहे शिवाजी सावंत. 6वा कादंबरी कोणाची आहे कमेंट करून सांगा. मराठी भाषा दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर मराठी भाषा गौरव दिवस हा पर्याय 27 फेब्रुवारीला बघा दरवर्षी साजरा केला जातो. त्याच्या दुसऱ्या दिवशी बघा विज्ञान दिवस साजरा केला जातो. 28 फेब्रुवारीला विज्ञान दिवस आणि 27 फेब्रुवारीला मराठी भाषा गौरव दिवस हा साजरा केला जातो. त्यानंतर मराठी राजभाषा दिवस हा 1 मेला साजरा केला जातो. त्यानंतर 3 ऑक्टोबरला काय म्हणून साजरा केला जातो? तर बघा मराठी भाषा अभिजात गौरव दिवस. लक्षात ठेवायचं आहे मराठी अभिजात भाषा गौरव दिवस हा 3 ऑक्टोबरला साजरा केला जातो. कारण गेल्या वर्षी बघा मराठीला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला होता 3 ऑक्टोबर 2024 रोजी. त्यासाठी दरवर्षी आता 3 ऑक्टोबरला मराठी अभिजात भाषा गौरव दिवस हा साजरा केला जाणार आहे. ते देखील लक्षात ठेवायचं आहे. अभिजात दर्जा प्राप्त असणाऱ्या भाषा किती झालेल्या आहेत? 11 झालेल्या आहेत. पुढचा आहे तोतलाडोह धरण महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? तर तोतलाडोह धरण हे महाराष्ट्रातील नागपूर या ठिकाणी स्थित आहे बघा. कुठे? नागपूरमध्ये कुठे? तर रामटेक या ठिकाणी, रामटेक शहराजवळ बघा हे तोतलाडोह धरण स्थित आहे. जर पर्याय पाहिले आपण तर गोंदिया या ठिकाणी बघा इटियाडोह धरण आहे. त्यानंतर अहमदनगर अहिल्यानगर या ठिकाणी आहे बघा भंडारदरा धरण, ज्याला विल्सन बंधारा देखील म्हटलं जातं बघा, विल्सन बंधारा. आणि भंडारा या ठिकाणी कोणता आहे? तर गोसीखुर्द धरण. 23वा प्रश्न, उल्कापातामुळे तयार झालेले लोणार सरोवर महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ते बघा सर्वांना माहितीच असेल, तर बुलढाणा या ठिकाणी आहे बघा लोणार सरोवर, जे उल्कापातामुळे तयार झालेलं आहे. 24वा प्रश्न आहे, नथुला ही खिंड भारतातील कोणत्या राज्यात आहे? तर ती आहे बघा पर्याय क सिक्कीम राज्यामध्ये बघा नथुला ही खिंड. 25वा प्रश्न आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा कोणत्या वर्षी झाला होता? तर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा बघा पर्याय ड 6 जून 1674 साली छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा झाला होता. जन्म विचारलं तर 19 फेब्रुवारी 1630 साली त्यांचा जन्म झालेला होता आणि 3 एप्रिल 1680 या दिवशी त्यांचा बघा मृत्यू झाला होता. हे देखील लक्षात ठेवायचं आहे. आता राज्याभिषेक कोणत्या किल्ल्यावर झाला होता? तर रायगड किल्ल्यावर झाला होता बघा. रायगड किल्ल्यावर गागा भट्ट यांनी केला होता. कोणी? गागा भट्ट यांनी केला होता. शेतकऱ्यांचा आसूड हा जो काही प्रसिद्ध ग्रंथ आहे बघा, तर तो खालीलपैकी कोणी लिहिलेला आहे? तर पर्याय अ महात्मा ज्योतिबा फुले यांनी बघा लिहिलेला आहे शेतकऱ्यांचा आसूड हा प्रसिद्ध ग्रंथ. गुलामगिरी देखील त्यांचंच आहे बघा. गुलामगिरी हे देखील लक्षात ठेवायचं, ते देखील पुन्हा पुन्हा रिपीट होत असतं गुलामगिरी. 27वा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील विधान परिषदेची सदस्य संख्या आपण मगाशीच पाहिली होती बघा, किती आहे? तर 78 आहे बघा. लक्षात ठेवायचं विधान परिषदेची सदस्य संख्या. 28वा प्रश्न आहे, नटसम्राट हे प्रसिद्ध नाटक खालीलपैकी कोणी लिहिलेले आहे? तर विष्णू वामन शिरवाडकर यांनी लिहिलेले आहे बघा नटसम्राट हे नाटक. कोणाचे आहे? विष्णू वामन शिरवाडकर. कधी कधी कुसुमाग्रज असा ऑप्शन असेल, कुसुमाग्रज, तर त्यांना टोपण नावाने ओळखलं जातं. कुसुमाग्रज यांना विष्णू वामन शिरवाडकर असं त्यांचं पूर्ण नाव आहे. टोपण नाव काय आहे? कुसुमाग्रज. वि स खांडेकर यांची ययाती कादंबरी लक्षात ठेवायची आहे, ज्याला ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त झालेला होता. आणि ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे पहिले मराठी साहित्यिक जर आपण पाहिलं तर त्याचं नाव आहे बघा वि स खांडेकर. 29वा प्रश्न आहे, राष्ट्रीय विज्ञान दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? मगाशी आपण पाहिलं तर 28 फेब्रुवारीला बघा राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा केला जातो. त्याच्या एक दिवस अगोदर म्हणजे 27 फेब्रुवारीला मराठी भाषा गौरव दिवस हा साजरा केला जातो. 30वा प्रश्न आहे, भारतातील मान्सून पावसावर परिणाम करणारा एल निनो कोठे आहे? तर तो आहे बघा प्रशांत महासागरामध्ये. कुठे? प्रशांत महासागरामध्ये. 31वा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते संत हे गवळणी व भारूडसाठी प्रसिद्ध आहेत? तर संत एकनाथ हे बघा गवळणी आणि भारूडसाठी प्रसिद्ध आहेत.
पुढचा 32वा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील जायकवाडी धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आलेले आहे? तर महाराष्ट्रातील जायकवाडी हे धरण बघा पर्याय अ गोदावरी नदीवर बांधण्यात आलेले आहे. कोणत्या नदीवर? गोदावरी नदीवर बांधण्यात आलेले आहे. कोणत्या जिल्ह्यात आहे? छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये असून पैठण या ठिकाणी आहे. कोठे? पैठण. 33वा प्रश्न आहे, पानिपतची तिसरी लढाई अहमद शाह अब्दाली, अफगाणिस्तानचे होते बघा अहमद शाह अब्दाली, आणि कोणाच्याच झाली होती? इथे एक प्रश्नचिन्ह आहे, तर लक्षात ठेवायचं आहे मराठ्यांसोबत बघा पानिपतची तिसरी लढाई झाली होती. अहमद शाह अब्दाली व मराठे यांच्यात पानिपतची तिसरी लढाई झाली होती, ज्यामध्ये बघा मराठ्यांचा पराभव झाला होता. मराठ्यांचा पराभव झाला होता बघा. या लढाईमध्ये केव्हा झाली होती? तर 14 जानेवारी 1761 साली बघा पानिपतची तिसरी लढाई ही झाली होती. कोणाच्यात? अहमद शाह अब्दाली व मराठे यांच्यामध्ये. पुढचा प्रश्न, 1857चे स्वातंत्र्य समर हे प्रसिद्ध पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेले आहे? तर विनायक दामोदर सावरकर, ज्यांना आपण स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणून ओळखतो बघा, तर त्यांनी लिहिलेले 1857चे स्वातंत्र्य समर. त्यानंतर माझी जन्मठेप हे देखील पुस्तक त्यांचं आहे बघा, लक्षात ठेवायचं आहे, जे अंदमानच्या तुरुंगात असताना त्यांनी लिहिलं होतं, माझी जन्मठेप. 1905 साली लंडन या ठिकाणी इंडिया हाऊसची स्थापना ही कोणी केली होती? तर लक्षात ठेवायचं आहे श्यामजी कृष्ण वर्मा यांनी बघा लंडन या ठिकाणी इंडिया हाऊसची स्थापना ही केली होती. केव्हा? 1905 साली. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र पोलीस दलाचा रेझिंग डे हा कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर पर्याय क 2 जानेवारीला बघा महाराष्ट्र पोलीस दलाचा रेझिंग डे हा साजरा केला जातो. पुढचा आहे प्रश्न, अरुण जेटली क्रिकेट स्टेडियम कोणत्या ठिकाणी आहे? आता कधी कधी प्रश्न विचारला जाईल, अरुण जेटली क्रिकेट स्टेडियमचं पूर्वीचं नाव काय? तर लक्षात ठेवायचं आहे बघा फिरोजशाह कोटला असं त्याचं पूर्वीचं नाव होतं बघा अरुण जेटली क्रिकेट स्टेडियमचं. ते बदलून अरुण जेटली क्रिकेट स्टेडियम असं करण्यात आलेलं आहे. फिरोजशाह कोटला नाव बदलून अरुण जेटली क्रिकेट स्टेडियम असं ते नाव करण्यात आले. ते पर्याय अ नवी दिल्ली या ठिकाणी आहे. कुठे? नवी दिल्ली या ठिकाणी. चेन्नई या ठिकाणी कोणतं स्टेडियम आहे? चेपॉक हे स्टेडियम आहे, ज्याला दुसरं नाव आहे M.A. चिदंबरम स्टेडियम किंवा चेपॉक स्टेडियम, जे चेन्नई या ठिकाणी आहे, तमिळनाडू चेन्नई. त्यानंतर अहमदाबाद या ठिकाणी बघा जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम आहे, ज्याचं नाव आहे बघा नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियम, जे अहमदाबाद या ठिकाणी आहे. हैदराबाद या ठिकाणी कोणतं स्टेडियम आहे? कमेंट करून सांगा. 38वा प्रश्न आहे, 1926 मध्ये नवजवान भारत सभेची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? तर पर्याय ड भगतसिंह यांनी बघा 1926 मध्ये नवजवान भारत सभेची स्थापना ही केली होती. लक्षात ठेवायचं आहे भगतसिंह. 39वा प्रश्न आहे, काळी क्रांती ही संकल्पना खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? तर पर्याय अ पेट्रोलियम उत्पादनाशी संबंधित आहे बघा काळी क्रांती ही संकल्पना. IMPI ज्या काही महत्त्वाच्या क्रांती आहेत बघा, तर त्या आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. 40वा आणि शेवटचा प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार आहोत. टिंबटिंब हे संविधान सभेचे अध्यक्ष होते. प्रश्न IMPI, टिंबटिंब हे संविधान सभेचे अध्यक्ष होते. तर लक्षात आपल्याला सर्वांना माहिती असेलच, तर पर्याय अ डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे संविधान सभेचे अध्यक्ष होते बघा, डॉक्टर राजेंद्र प्रसाद. 2 महत्त्वाच्या गोष्टी आपण या ठिकाणी कव्हर करून घेऊया. सुरुवातीला संविधान सभेचे अध्यक्ष हे डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा होते, परंतु ते तात्पुरते होते बघा, हे लक्षात ठेवायचं आहे. राजेंद्र प्रसाद यांच्या अगोदर बघा सच्चिदानंद सिन्हा हे तात्पुरते संविधान सभेचे अध्यक्ष होते. त्यानंतर कायमस्वरूपी अध्यक्ष म्हणून बघा राजेंद्र प्रसाद यांची नियुक्ती करण्यात आली. तात्पुरते अध्यक्ष कोण? सच्चिदानंद सिन्हा, आणि कायमस्वरूपी अध्यक्ष बनले राजेंद्र प्रसाद. हे झालं अध्यक्ष. उपाध्यक्ष जर आपण पाहिलं तर हरेंद्र कुमार मुखर्जी हे उपाध्यक्ष होते. मित्रांनो, अशा प्रकारे पोलीस भरती आणि तलाठी भरती या 2 महत्त्वाच्या काही परीक्षा असतात बघा, तर त्यामध्ये जवळपास हेच प्रश्न पुन्हा पुन्हा दरवर्षी रिपीट होतात, जे आपण सोपे म्हणून सोडून देतो बघा, तर तेच प्रश्न आपला नंतर घात करत असतात. त्यासाठी IMP 40 GKचे तसेच महत्त्वाचे प्रश्न बघा आपण दरवर्षी रिपीट होणारे या ठिकाणी कव्हर केलेले आहेत. याचा PDF टेलिग्रामवर अपलोड करीन, त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. व्हिडिओ कसा वाटला कमेंट नक्की सांगायचं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करायचा आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.